दूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मैत्रीण स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना। पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी तसेच पतीचे सौभाग्यासाठी महिला दरवर्षी वटसावित्री व्रत करतात। हिंदू धर्मात वटसावित्री व्रताला विशेष असे महत्त्व आहे। या महिन्यात 21 जून शुक्रवार म्हणजे वटपौर्णिमेचा उपवास आहे। 21 जून शुक्रवार हा वटपौर्णिमेचा उपवास आहे। ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वटसावित्री व्रत केले जाते। वटपौर्णिमेच्या दिवशी सुहासिनी उपवास करत असतात आणि वडाची झाडाची पूजा करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करत असतात। वटपौर्णिमेच्या दिवशी वडाची पूजा केल्याने अखंड सौभाग्य प्राप्त होते, जीवनात अपार सुख आणि संपत्ती प्राप्त होते। यामुळे वटसावित्रीचे व्रत हे विधिवत आणि पूजा करून केल्यास खूप असे शुभ असे फल देत असते। त्याचप्रमाणे वटवृक्षाचे आयुष्य खूप असते, म्हणून आपण वटवृक्षाची पूजा करतो, कारण वटवृक्षाचे आयुष्य खूप असते। त्यामुळे त्याचे पूजा केल्यामुळे आपल्या पतीचे आयुष्यही खूप मोठे असते, अशी त्यामागची प्रचिती आहे। वटसावित्री व्रत हे 21 जूनला सकाळी 7:21 सुरू होते आणि त्याची समाप्ती ही 22 जूनला संध्याकाळी 5:37 पर्यंत आहे। वटपौर्णिमेचे व्रत हे आपण 21 जून म्हणजे शुक्रवारी आपल्याला हे करायचं आहे। तर आपण या दिवशी कुठली साडी वापरायची किंवा आपण हे या दिवशी कुठले 5 शुभ रंग आपण या दिवशी घालायचे ते आज मी तुम्हाला सांगणार आहे। आणि एक रंग आहे जो तुम्ही चुकूनही घालायचा नाही, तर तो कोणता रंग हे आज आपण जाणून घेऊया। प्रत्येक महिला वटपौर्णिमेच्या दिवशी नवीन साडी तर खरेदी करतेच, किंवा जो कोणी नवीन साडी करत नाही ती व्यक्ती घरातील साडी तर परिधान करतेच। तर आपण काय करायचं, आपण एखादी साडी मासिक धर्मात जर परिधान केली असेल तर ती वटसावित्री याच्या पूजे दिवशी आपण ती घालायची नाही, कारण ती त्या दिवशी वर्ज करायची। दुसरं म्हणजे काय, जर एखादं सुतक असेल आणि सुतका दिवशी आपण जर एखाद्या रंगाची साडी घातली असेल तर ती साडी आपण वटसावित्रीच्या पूजेच्या दिवशी घालू नये। तर आज आपण कोणत्या 5 रंगाच्या साड्या घालायच्या ते आज आपण पाहणार आहोत। तर पहिला रंग म्हणजे काय, लाल। तर हिंदू धर्मात लाल रंग हा उत्साह, सौभाग्य, उमंग, धैर्य आणि पतिव्रतेचं प्रतीक आहे। हा रंग मंगळ ग्रहाचे प्रतीक आहे। हा रंग महालक्ष्मीचा खूप आवडता रंग आहे। देवीचे वस्त्रही लाल असतं, तसेच देवी ही ज्या कमळावर विराजित असते तो रंग पण लाल असतो। हनुमानला पण लाल रंग आणि सेंदुरी रंग अतिशय प्रिय आहे। दुर्गाच्या मंदिरात पण लाल रंग हा जास्त आढळून येतो। लग्नात देखील लाल रंगाचा वापर जास्त प्रमाणात दिसून येतो, कारण लाल रंग हा मांगल्य कार्याचे प्रतीक मानले जाते। भविष्यातील प्रगतीसाठी सुद्धा लाल रंग अत्यंत शुभ असा मानला जातो। वटपौर्णिमेच्या दिवशी लाल रंगाची साडी तुम्ही घालू शकता, तसेच लाल रंगाच्या साडीवर लाल रंगाच्या बांगड्या किंवा हिरव्या रंगाच्या बांगड्या पण तुम्ही मॅचिंग करू शकतात। वटपौर्णिमेच्या दिवशी शक्यतो तुम्ही लाल आणि हिरव्या रंगाच्याच बांगड्या घालाव्या, दुसरा कलर कधीही वापरू नये। तर दुसरा रंग म्हणजे हिरवा रंग। हिरवा रंग हा बुध ग्रहाचे प्रतीक आहे आणि बुध ग्रह हा बुद्धीची देवता आहे। तर ज्याला व्यापार, सिनेमा या क्षेत्रात यश मिळवून देण्यासाठी हा हिरवा रंग खूप प्रगतिशील आहे। या एकांताचा निर्देशक हा हिरवा रंग दर्शवतो। सर्वसाधारणपणे हिरवा रंग आवडणारी व्यक्ती ही निसर्गप्रेमी असते, तसेच ती स्वप्नाळू असून आपल्या मनाप्रमाणे वागणारी असते। आपल्याच तंद्रीत राहणारी ती व्यक्ती ही बुद्धिवंत असते। सौभाग्याचे प्रतीक मानले जाणारे हा रंग हिरवा रंग आहे। तर हिरवा चुडा आणि हिरवी साडी हे तर सौभाग्याचे प्रतीकच आहे, म्हणून हिरवा रंग हा सौभाग्याचे प्रतीक मानले जाते। तर तिसरा रंग म्हणजे गुलाबी रंग। गुलाबी रंग म्हणजे प्रत्येकाला आवडेल आणि प्रत्येकाला आकर्षित करेल असेही गुलाबी रंग। आता तर गाण्याचा ट्रेंड झाला आहे की गुलाबी साडी, तसंच आहे ते ट्रेंड कशामुळे आलं आहे, कारण प्रत्येक स्त्रीला गुलाबी रंग हा खूपच आवडतो। प्रत्येकाच्या मनाला भावणारा हा गुलाबी रंग आहे। गुलाबी रंग हा प्रेमाचे प्रतीक आहे। गुलाबी रंग हा आनंदाचे प्रतीक आहे। गुलाबी रंग बघितल्यावर मन कसं आनंद, शांत आणि ज्याला काही समस्या असतील त्या समस्यासुद्धा गुलाबी रंगाकडे आपण बघितला तर तो माणूस विसरून जातो, असा हा गुलाबी रंग आहे। गुलाबी रंग हा एकटेपणा दूर करतो। गुलाबी रंग हा तुम्हाला नेहमी कलाकाराची जाणीव करतो आणि मन प्रसन्न ठेवतो।
त्यामुळे तुम्ही ही गुलाबी रंगाची साडी अवश्य घाला। तर चौथा रंग म्हणजे केशरी रंग। केशरी म्हणजे काय? भगवा रंग। हा रंग त्याग, सेवा, ज्ञान, शौर्य, पवित्रता यांचे प्रतीक आहे, जे हिंदू धर्माच्या मूलभूत घटकापैकी एक आहे। म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा आपल्या सैन्याच्या म्हणजे आपल्या ध्वजाचा रंग हा भगवाच ठेवला होता। भगवा म्हणजे काय? केशरी। तर हा केशरी रंग हा शौर्याचे प्रतीक आहे। हा रंग सूर्योदयाचा आणि सूर्यास्ताचा हा रंग आहे। तसेच अधर्माचा अंधार दूर करून धर्माचा प्रकाश पसरवण्याचं काम हा संदेश देत असतो। म्हणजेच काय? सनातनी धर्मात हा वाईटांचा नाश करणारा रंग आहे। म्हणून वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही केशरी रंग हे परिधान करू शकता। पाचवा रंग म्हणजे काय? पिवळा रंग। पिवळा रंग हा अत्यंत शुभ आहे। हा रंग परिधान केल्याने भगवान विष्णूचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो। भगवान विष्णूला पिवळा रंग हा अतिशय प्रिय आहे। पिवळा रंग हा गुरु ग्रहाशी संबंधित आहे। शास्त्रानुसार हा रंग सौंदर्य आणि आध्यात्मिक तेज निर्माण करतो। हा रंग गुरुवारी परिधान केल्याने आपल्या ज्या काही समस्या असतील त्या दूर होतात आणि आपल्याला याचे चांगले परिणाम बघायला मिळतात। हा पिवळा रंग वटपौर्णिमेच्या दिवशी परिधान करू शकता। यापैकी तुम्ही 5 रंगापैकी कुठलाही रंग तुम्ही वटपौर्णिमेच्या दिवशी हे परिधान करू शकता। तर कुठला रंग घालू नये? काळा रंग। काळ्या रंगाची साडी या दिवशी तुम्ही घालू नका। काळ्या रंगाच्या लाल रंगाच्या साडीवर जर काळ्या रंगाच्या छटा असतील तर अशी साडीही आपण घालू नये। काळ्या रंगाचा जर ब्लाऊज असेल तर त्याच्यावर एखादी साडी मॅचिंग होत असेल तरीही तुम्ही असंही काळ्या रंगाचा ब्लाऊज आणि साडीही घालू नका। तसेच काळ्या रंगाच्या बांगड्या आणि टिकली पण वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही घालू नका। घरी आल्यावर आपण जर कपडे बदलणार असाल तर तुम्ही काळ्या रंगाचे कपडे या दिवशी वर्जच करावे। जेव्हा आपण एखादं शुभ कार्य करतो त्यावेळेस काळा रंग हा वर्ज करतो, कारण काळा रंग हा नकारात्मकता दर्शवतो। काळ्या रंगाकडे नकारात्मकता जास्त पसरवण्याचं काम असतं, त्यामुळे तुम्ही या दिवशी काळा रंग हा वापरूच नका। दुसरा म्हणजे सफेद रंग। सफेद रंग हा विधवा महिला वापरतात, कारण वटपौर्णिमा हा सण सुवासिनीचा सण असतो, म्हणून पांढरा रंग या दिवशी घालू नका। तसेच पांढऱ्या रंगाच्या बांगड्या, पांढऱ्या रंगाची टिकली तुम्ही या दिवशी घालू नका। तिसरा म्हणजे गडद निळा रंग। निळा रंग तुम्ही या दिवशी घालू शकता, परंतु डार्क निळा रंग त्या दिवशी तुम्ही घालू नका आणि त्याच्या बांगड्या आणि टिकली पण या दिवशी तुम्ही वापरू नका। तर मी तुम्हाला जी काय माहिती दिली आहे त्याच्यानुसार तुम्ही 5 रंगाच्या ह्या साड्या परिधान करा आणि हे 3 रंगाच्या साड्या तुम्ही वटपौर्णिमा या दिवशी घालू नका। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।